नमस्कार, मी प्रियंका. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ICAR या संस्थेबद्दल माहिती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करत राहा. तर फर्स्ट ICAR म्हणजे काय? तर ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. ही एक अशी संस्था आहे कृषीमधली जी कृषी संशोधन, कृषी विस्तार आणि कृषी शिक्षण या सगळ्या गोष्टी प्रदान करते. तर ICARचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ICARचं मुख्य उद्दिष्ट आहे की ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत कृषी क्षेत्रामध्ये त्याची अंमलबजावणी करून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट ICAR या संस्थेचं आहे. तर आता ICARची स्थापना कधी झाली आणि त्याचे मुख्य कार्यालय कुठे आहे ते पाहूया. तर ICARची स्थापना ही 16 जुलै 1929 रोजी झालेली आहे आणि त्याचं मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. आणि जे कृषी डिपार्टमेंट आहे ते ICARच्या अंतर्गतच काम करतं. तर आता पाहूयात की ICARचे कार्य कोणकोणते आहेत. तर ICARचे 3 कार्य आहेत, म्हणजे कृषी संशोधन, कृषी शिक्षण आणि कृषी विस्तार. आता कृषी संशोधन मध्ये काय येतं? तर कृषी संशोधन मध्ये जे रोग आहेत, जे कीटक आहेत किंवा जे वेगवेगळे म्हणजे कृषी रिलेटेड किंवा शेतकऱ्यांच्या पिकांच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचं संशोधन करणं किंवा एखादा जर रोग पडलेला आहे तर त्याच्यावरती कोणते उपाययोजना करू शकता येतात किंवा कोणती औषधं काढू शकतात म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना सोपं जाईल, या सगळ्या गोष्टीचं संशोधन या कृषी संशोधन या क्षेत्रातली माणसं किंवा या क्षेत्रातील जे संशोधक आहेत ते करतात. आणि आता कृषी शिक्षण मध्ये ICAR हे विविध संस्था आणि विद्यापीठे जे आहेत त्यांना मानके ठरवतो. म्हणजे जे विद्यापीठं असतात आणि किंवा ज्या युनिव्हर्सिटीज असतात किंवा जे कॉलेजेस असतात त्यांना मान्यता ही ICAR देते. आणि कृषी विस्तार मध्ये जे म्हणजे कृषीच्या रिलेटेड ज्या कार्यशाळा आहेत जेणेकरून त्या कार्यशाळांमधून शेतकऱ्यांना माहिती देता येईल, या सगळ्या गोष्टी कृषी विस्तार या क्षेत्रामध्ये होतात. तर आता पाहूयात की ICARच्या अंतर्गत कोणकोणते डिपार्टमेंट काम करतात. तर ICARच्या अंतर्गत NARS आणि आत्मा विभाग काम करतो, म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटर आणि आत्मा विभाग हे 2 विभाग ICARच्या अंतर्गत काम करतात. तर आता ICAR हे झालं. आता ICAR बद्दल पाहूयात की ICARचं मुख्य काम कोणतं आहे आणि मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे आणि ICARचा फायदा काय होतो. तर ICARचा फायदा हाच आहे की ICAR ही एक खूप महत्त्वाची संस्था असून त्या संस्थेनं शेतकऱ्यांना खूप नवीन टेक्नॉलॉजीज प्रदान केलेल्या आहेत, ज्यामुळे भारतातली जी अर्थव्यवस्था आहे, कृषी अर्थव्यवस्था आहे ती एक वेगळ्या लेवलवर जाऊन पोहोचलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ देखील झालेली आहे. कारण की ICAR ही शेतकऱ्यांना खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगते किंवा खूप महत्त्वाच्या गोष्टी प्रदान करते, ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि शेतकरी त्याची अंमलबजावणी करून आपल्या पिकांवरती त्याचा फायदा घेतात आणि आपल्या उत्पन्नात वाढ करतात. तर विद्यार्थ्यांना जर असे कोणकोणते विद्यापीठे आहेत जे भारतामध्ये जे ICAR ॲक्रेडिटेड आहेत आणि त्या ICAR ॲक्रेडिटेड विद्यापीठांमध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.